स्वप्नील एका हाकेवरती धावून आला. डॉक्टर, औषध, सगळी धावपळ त्यानेच केली. काल रात्रभर इथेच बसून होता. अरे प्रेमळ मुलगा आहे तो. सत्यजितराव सुद्धा आले होते ना? नाही म्हणजे मला तसं कळलं की त्यांना ही बातमी कळल्या कळल्या ते लगेच आले होते. मंजिरी म्हणाली मला तसं. असला दिखाऊपणा करण्यात माहीर आहे मुधोळकर. त्याला कोणी आमंत्रण दिलं नव्हतं इथे येण्याचं. अरे काय बोलतोयस दादा? या अशा प्रसंगाच्या वेळी कोणी आमंत्रणाची वाट बघत बसत नाही. प्रसंग ओढवला की लोक येतात. त्याने इथे येण्याची काहीच गरज नव्हती. मी व्यंग्रानं सांगणार एकदा. उद्या या घरामधून कोणाचं प्रेत जरी निघालं ना बाहेर, तरी सुद्धा मुधोळकरला कळवायची काही गरज नाहीये. अरे काय अभद्र बोलतोयस दादा? नो, आय मीन इट. आय मीन इट. बरं ठीक आहे. हे बघ, तू शांत राहा. हा विषय इथे बंद. नाही, माझ्या मुलीच्या नावामागून त्या माणसाचं नाव जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हा विषय संपणार नाही. शिवराज, कळलं? दादा दादा तू काळजी घे. हे बघ, डॉक्टरांनी सांगितलंय तुला नो स्ट्रेस म्हणून. माझ्या आयुष्यातून जर स्ट्रेस घालवायचं असेल ना, तर माझ्या मुलीच्या आयुष्यातून त्या माणसाला घालवायला मला मदत करशील? हे बघ दादा, माझं म्हणणं. हॅलो हॅलो काका, बाबांची तब्येत कशी आहे आता? ठीक आहे दादा. तुम्ही तिथेच आहात का आता? हो. मला जरा भेटायचं होतं तुम्हाला. म्हणजे फार नाही, 10-15 मिनिटं. भेटायचं असेल तर आपण लगेचच भेटूया. 15 मिनिटात म्हणजे नंतर मला. तुम्ही सांगाल तिकडे 10व्या मिनिटाला पोहोचेन. ठीक आहे, मी ऍड्रेस SMS करतो. ओके. फोन कोणाचा होता? काय महत्वाचं नव्हतं, तू आराम कर. फोन कोणाचा होता? अरे त्या गोवर्धन ट्रेडरचा होता. मला त्याला भेटायचं होतं. त्याच्या काही हुंडी होत्या, त्या द्यायच्या होत्या. तू इथं कोल्हापुरात येतोय हे त्याला माहित होतं? हा म्हणजे अरे मी सकाळी येत होतो ना, तेव्हा त्याचा फोन आला होता. मी बोललो होतो त्याच्याशी. मी एक काम करतो दादा, मी अर्ध्या पाऊण तासात जाऊन येतो. तू आराम कर. आणि दादा काळजी घे. हे बघ, तुला जर काही झालं ना तर. माझी काळजी मिटवण्यासाठी एकमेव औषध तुला मी सांगितलंय, ते लवकरात लवकर घेऊन ये. ठणठणीत बरा. मी ठणठणीत बरा. हाय हाय. कसे आहेत काका? तू आलास सुद्धा इतक्या? मग शॉवर खाली भिजायला माणसाला कितीसा वेळ लागतो? तसं नाही, पण तुझी झोप नाही झाली ना काल. निदान थोडा आराम केला असतास. नाही नाही, सूर्य आकाशात असेपर्यंत मी अजिबात झोपत नाही. आणि समजा त्यातून डुलकी लागलीच तर तुमच्या घराचे सोफे मस्त आहेत की. हो. काल रात्री अनुभव घेतलाय मी. बरं मला सांग, काका कसे आहेत? बाबा बरे आहेत आता. ऍक्च्युली माझा काका आलाय पुण्याहून, त्याच्याशीच बोलत बसले. अगं पण त्यांना फार बोलायला मनाई केली ना डॉक्टरांनी. हो, म्हणून तर मी दादाच्या इथनं बाहेर आलो ना. हॅलो, शिवराज सर नाही. हाय. मनू म्हणजे मंजिरीचा काका. ऍक्च्युली ही काका म्हणाली तेव्हा एखादा केस पिकलेला म्हाताराच.
पण रॅपर उघडलं आणि मी निघालो. काय बरीच लोक अशी गणतात. दादा आणि माझ्यामध्ये 15 वर्षाचं अंतर आहे. म्हणूनच तर त्याची दादागिरी चालते ना माझ्यावर. बरं मनू, मी एका कामासाठी बाहेर जाऊन येतोय. तेव्हा फार वेळ लागणार नाही. अर्ध्या पाऊण तासात परत येईल. चालेल ना? अरे चालेल ना, त्यात विचारायचं काय. आणि मी आहेच ना. अरे अरे पण तुझं ऑफिस. खरं तर इतर वेळी इझिली दांडी मारता आली असती, पण आज काय नेमके नवीन सेक्रेटरीसाठी इंटरव्ह्यूज ठेवले. बरीच होतकरू मंडळी येणार आहेत आणि बॉसनेच दांडी मारली म्हटल्यानंतर निराश होतील बिचार. पण मी जाईन, नंतर जाईन. अरे नाही नाही स्वप्नील, हे बघ मी करीन इथे मॅनेज. तू उगाच तुझी कामं सोडून इथे थांबतो. ओके ओके, मी काकांना भेटून येतो. बरं. आलोच. काय ग म्हणू? हाच ना तो स्वप्नील वाडेकर, अशोक वाडेकरांचा मुलगा. हो, आणि गंमत बघ, मला हा लहानपणचा अजिबात आठवत नाहीये. बाबांनी मला किती आठवणी सांगितल्या, त्याला सुद्धा कित्येक गोष्टी लक्षात आहे रे. पण मला ऍब्सोल्युटली काहीच आठवत नाहीये लहानपणचं. मनू, जे आठवत नाही ना ते महत्वाचं नसतं. चल मी येतो जाऊ. हा बोल प्रिया. आत्या आत्या आत्या. प्रिया अगं बोल की. अगं कशा पायी रडतीयस तू? प्रिया आत्या आत्या, ती माणसं माझ्या घराखाली उभी आहेत आत्या. मगाचपासून पहारा देत आहेत. आत्या मला खूप भीती वाटतेय. मी काय करू आत्या? अगं कुणाची माणसं? काय बोलतीयस? हे बघ प्रिया, आधी रडायचं थांब बघू. आत्या आत्या नाही आत्या, ती मगाशी दारापाशी आली होती. बेल मारली, मी दार उघडलं तर ती बाहेरनं खूप काहीतरी घाण घाण बोलत होती आत्या. मी ते कोणालाच ओळखत नाही. मी काय करू आत्या? ती घरात आली तर? अगं पण कुणाची माणसं? दादा होळकरची माणसं. आत्या आत्या, ती दादा होळकरची माणसं आहेत. अगं पण तुला कसं कळलं की ती होळकरची माणसं आहेत म्हणून? मगाशी मी दार उघडलं ना, तेव्हा तीच म्हणत होती की तुला उचलून घेऊन जाऊ दादाच्या घरी म्हणून. आत्या मला खूप भीती वाटते आत्या. आत्या मी काय करू सांग ना. मी इथे कोणाला ओळखतही नाही आत्या. मी एकटी आहे. ती जर दार फोडून आत शिरली तर मी काय करू आत्या? आत्या सांग ना प्लीज. हे बघ प्रिया, तू घाबरू नकस. मी ना सत्यासंग बोलते आणि आत्या आत्या प्लीज सत्यजितला काही सांगू नकोस. हे बघ माझी शपथ आहे तुला. हा पण आत्या, ऑलरेडी सत्यजितमुळे मला बरंच काही ऐकावं लागलंय. हे बघ आणखीन मी नाही सहन करू शकणार आत्या. प्लीज त्याला नको सांगू. एक वेळ त्या दादांच्या माणसानी माझा जीव घेतला तरी चालेल, पण सत्याला सांगू नको प्लीज. हे बघ प्रिया, असं काही बोलू नकस. तू थांब. मी वहिनी संग बोलते आणि मग तुला पुन्हा फोन करते. बाहेर रडू नकस. काळजी घे. हा वहिनी, मला काय बी सुचना झालंय बघ. बरं पुण्यात अशी बी माणसं नाही ओळखीची की आपण त्यांना सांगू शकू की बाबा जा तिथं काय चाललंय ते बघा म्हणून. मला काय वाटतं वहिनी, आपण सत्याला समजा काही सांगून टाकूया. अहो पण तिने शपथ घातलीये ना. अशा वक्ताला कुठे शब्दा बिब्ता पाळायच्या. हे खरंच आहे म्हणा. पण दादा होळकरचं नाव घेतल्यावर सत्या नेमकं काय करेल मला नाही सांगता येते. ते एकच भीती आहे, ह्या सगळ्यातून काहीतरी नवीन संकट उद्भवू नये म्हणजे झालं. वहिनी
मग काय करूया? मी पुण्याला जाऊ का? मी ना पुण्याला जाते आणि सुहासराव येईपर्यंत प्रिया बरोबरच थांबते बघ. म्हणजे काय होईल, प्रियाला बी दिलासा वाटेल आणि त्या गाव गुंडांना पण चांगला चाप बसल, प्रिया एकटी नाही म्हणून. हा, असंच करूया. तुम्ही लगेच निघा. मधल्या वेळात मी प्रियाला फोन करून सांगते आणि जर समजा प्रकरण गंभीर वाटलं तर गौरांग नाहीतर विहंगला फोन करून सांगते. मला वाटतं की ह्या सगळ्यापासून आपण सत्याला लांबच ठेवूया. होय बाई, वहिनी आई बाहेर गेली, तिला फक्त सांग की मी पुण्याला प्रियाकडे चालली आहे म्हणून. हा, माणसं स्वतःची काळजी घ्या. इथली नका काळजी करू, मी सांगेन सासूबाईंना. आणि मला सारखा फोन करत राहा. चार्ज आहे का मोबाईल? हाय हाय. हा, सांभाळ. येते. बाबा, काय होतं तुम्हाला? पूर्ण मावशी, पूर्ण मावशी, बाबा, बाबा, बाबा काय होतं तुम्हाला? मावशी. डॉक्टर काही? इट वॉज ए व्हेरी माइल्ड अटॅक, पण ही धोक्याची घंटा आहे. मंजिरी सफरचंद उकडून झाला या. शुभ्राला बनवून घेऊ का? मंजिरी, अगं रडतेस कशा पायी? काय झालं? हा, काय झालं? नाही, काय नाही. कालपर्यंतच सगळं टेन्शन बाहेर पडलंय डोळ्यावाटे. मंजिरी, आता सरनाईक साहेब बरे आहेत ना? हा, काय बी होणार नाही बघ त्यांना. लई विचार करू नकोस पोरी. ते झालंच मावशी, पण मनात विचार आल्यापासून राहत नाही ना. काय झालं असतं बाबांना तर? गेल्या वर्षभरात मी खूप धक्के पचावलेत. माझी आई, माझी मधुरा, आता बाबांना काय झालं असतं तर? गप पोरी, गप. जवळच्या माणसांबद्दल अशी भीती लई वाटत राहते बघ. माझा बा जमीनदाराच्या शेतात राखणदार होता. रोज रातच्याला शेतात जायचा आणि पहाटेला घरी यायचा. लग्न होईपर्यंत पहाटेला उठले की मी पडवीत जाऊन बघायची बा जागेवर निजलाय का नाही ते. अगं, आमच्या गावात जनावरांची लई भीती बघ. प्रत्येक रात्र याच भीतीत घालवली. सकाळी बा जिता दिसल का नाही ती. बा शेताची राखण करायचा आणि धनी देशाची राखण करायला निघूनच गेला बघ. मरणाच्या छायेत जगणं कसं असतं ते लई जवळून अनुभवल्या बघ मी. धीर ठेवणं हा एकमेव विलाज आहे बघ. आणि तुझ्याकडे तो मोप आहे बघ. कालपासून बघतीये ना, घरातल्या कर्त्या पुरुषावानी तू खंबीरपणे उभी राहिली आहेस आणि आता अश्रू ढाळतीस ती इथे अशी. लई कौतिक वाटतं बघ मला तुझं. याआधी अशी नव्हते मी मावशी. पण माझ्या आयुष्याचं 1 वर्ष मी अशा माणसाबरोबर घालवलंय ज्याला प्रत्येक संकटाला ताठकड्यानं सामोरं जाताना पाहिलंय मी. गेले काही दिवस हाच विचार करते, माझ्या जागी जर ते असते तर ते कसे वागले असते. याच विचाराने सावरलंय मला. बाकी त्यांचं काही असलं तरी. तुझ्या धन्याबद्दल बोलतेस ना? त्यांचा वाढ नाही पण गुण लागलाय म्हणायचा. असो, तुम्ही शुभ्राला भरवून घ्या, मी येते थोड्या वेळात.
शाले, हा अगं चारू कुठं आहे? सकाळ दिसली नाही ती. अहो वंच पुण्याला गेले. पुण्याला? पण कशा बाई? प्रियाचा फोन आला होता सकाळी. सुहासराव दिल्लीला गेलेत म्हणे काही कामासाठी. तर प्रियाने त्यांच्या घराच्या आसपास काही माणसं रेंगाळताना बघितली. झालं. अहो ऐका तर खरं. त्याच्यातल्या एका माणसाला तिने ओळखलं. तो दादा होळकरचा माणूस होता. त्या माणसाने मग तिचं दार बडवायला सुरुवात केली. खूप वेळ दार बडवलं, आरवाच्य बोलले आणि शेवटी निघून गेले. आता एवढं सगळं घडल्यावर कुठली मुलगी घाबरणार नाही सासूबाई. मग तिने घाबरून चारू वंचांना फोन केला. मग चारू काय गुंडासनी झोडपाया गेली का काय? अहो तसं नव्हे, पण आता आपली मुलगी अडचणीत असेल, संकटात असेल तर आपण तिला मदत नको का करायला. चारूवंच म्हणाल्या की जर समजा एकीला दुसरी बाई माणूस सोबत असेल तर ते गुंड कदाचित त्रास देणारही नाहीत. शाले, इथनं कोल्हापुरातनं एक बाई माणूस तिथं जाणार. त्यापरीस तिथल्या तिथं सुहासची अंकिता मावशी राहते नव, आणि तिची यजमान बी आल्या तिथं. आता संकटाच्या वेळेला पुरुष माणसाचा आधार महत्वाचा असतोय नव. सुबाई, सुहासरावांची मावशी ती मंजिरीची काकू आहे हे विसरताय तुम्ही. त्यांच्या मनात प्रियाबद्दल कसले कसले गैरसमज असतील कोणास ठाऊक. त्यांची मदत कशी घेईल प्रिया? आणि हे जर समजा दुसऱ्या कोणाच्या बाबतीत घडलं असतं तर तुम्ही एवढी हरकत नसती घेतली. याचा अर्थ तुम्ही प्रियाला अजून माफ केलेलंच नाही. शाले, माझी माफी गेली चुलीत. मी हातानं जेवणारी, पायानं चालणारी आणि डोसक्याने विचार करणारी बाई आहे. सत्या आणि मंजिरीचा संसार जोडायचा असेल ना तर या बाईला बाजूला ठेवलं पाहिजे. या मताची मी आहे आणि ते माझं मत ठाम आहे. प्रियाला संकटाच्या टायमाला मदत द्यायला पाहिजे हे माणूस म्हणून मला कळतं या. नाही त्याच्या विरुद्ध नाही, पण त्यासाठी चारूनं कोल्हापूरवरनं पुण्याला जायचं हे मला पटत नाही. चारू इथून पुण्याला जाऊन काय मदत करणार आहे तिला? मला नाही वाटत तिची काय मदत होईल म्हणून. एकतर ती मदत तरी बिनकामाची असणार आहे, त्याचं ते संकट तरी बिनबुडाचं असणार आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखं काय सत्यजितराव? दादाचा अजेंडा क्लिअर आहे. त्याला मंजिरीने तुमच्यापासून घटस्फोट घ्यायला हवाय आणि नंतर काही वर्षांनी एक उत्तम मुलगा बघून त्याच्याबरोबर सुखी संसार करायला हवाय. आणि शुभ्राचं काय? जो मंजिरीचा लग्नाकरता स्वीकार करेल तो तिचा स्वीकार शुभ्रा सकटच करणार ना. शुभ्रा माझी मुलगी आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली कोणी अनाथ नाहीये, कोणीतरी येऊन तिचा स्वीकार करायला. ही गोष्ट तुम्ही माझ्या दादाला जाऊन का नाही सांगत? सांगेन ना, नक्की सांगेन. कारण तुमच्या दादांना कुठलाच हक्क नाहीये माझ्या आणि मंजिरीचा आयुष्याचा कुठलाही निवाडा करण्याचा. सत्यजितराव, तुम्ही एक गोष्ट विसरताय. माझा दादा हा तुमच्या मंजिरीचा बाप आहे. मग आमच्या मुलीचा तुमच्या घरात विश्वासघात झाला हे खरं आहे ना? तो गुन्हा होता माझा आणि त्या गुन्ह्यासाठी मी आजपर्यंत अनेक वेळा माफी मागितली मंजिरी. आता रोज मी तिचे पाय धरू का? जन्मभर तुमच्या दादांचा गुलाम होऊन राहू का? त्यांना राग शांत होणार आहे का मंजिरीचा? त्यांना मंजिरी घरात परत येणार आहे का? मी तेही करायला तयार. पण या सगळ्यांनी दादाचा राग शांत होणार नाहीये. मग काय केल्यानं तुमच्या दादांचा राग शांत होणार आहे? तुमच्या आणि मंजिरीचा घटस्फोटाने. सत्यजितराव, तुम्ही एका मुलीचे वडील आहात. देव ना करो पण भविष्यात जर अशी घटना शुभ्राबरोबर घडली तर? तिला जर एखाद्या व्यक्तीने रडवलं तर तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने त्याला माफ करा? नाही करू शकणार. पण मी प्रेम केलंय मंजिरीवर. तुमच्या दादांचं सोडा. तुम्हाला काय वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं की मंजिरीनं आमचं लग्न मोडण्यातच तिचं भलंय? नाही. कारण आज जेव्हा मी मंजिरीकडे बघतो तेव्हा मला एक गोष्ट जाणवते की ती
ओढून ताणून एक अवसान आणलंय. ती असं भासवण्याचा प्रयत्न करते की ती सुखी आहे, पण ती सुखी नाहीये. तिला हे गिल्ट आहे की तिने शुभ्राला तुमच्यापासून दूर केलंय. हा, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की मंजिरी प्रचंड दुखावली गेली. तिला याआधी कधीच कोणाशीच इतक्या कठोरपणे वागताना मी पाहिलेलं नाही. खरं सांगू का सत्यजितराव, मंजिरीच्या मनात एक रस्सीखेच चालू आहे. त्यामुळे आता तिचं मन कुठल्या बाजूला नक्की ओढलं जाईल हे मी सुद्धा नाही सांगू शकत.